नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच्या इतिहास विषयातील पहिला घटक इतिहासाची साधने. तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारले जाणारे इतिहासाच्या प्रश्नांसाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ ठरणार आहे. तर पहा, आपण सुरू करूया इतिहासाची साधने. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासात जी काही साधने होते त्याचा आपण अभ्यास मागीलच इयत्तेत केला आहे. या घटकांमधून आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. आता इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो. तर या ठिकाणी आपण प्रथम पाहूया भौतिक साधने. आता भौतिक साधनांमध्ये इतिहासाच्या विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल. तर इमारती व वास्तूंमध्ये पहा, भौतिक साधनामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. आपणाला अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये बऱ्याच क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकार बंदी करून ठेवत होतं. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे की अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी, मुंबईतील मणिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. या ठिकाणी उदाहरण म्हणून पहा, वस्तू संग्रहालय आणि इतिहास. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे पुढील साधन आहे पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारकेसुद्धा संबंधित घटनाकाळ, या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके. पुढचं जे साधन आहेत लिखित साधने. आता लिखित साधनांमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. कोणता? तर परदेशी व्यक्तींच्या पत्रव्यवहार, नियतकालिके, नोंदी. आता ह्या परदेशी व्यक्ती कशा नोंदी करतात? तर एखादा परदेशी व्यक्ती भारतामध्ये प्रवासासाठी आला असेल तर तो आपल्या प्रवासामध्ये इथे केलेल्या
प्रवासाच्या ठिकाणांची माहिती लिहून घेतो आणि या नोंदी आपल्याला लिखित साधनांमध्ये महत्त्वाच्या असतात. फॅक्टरी रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, चरित्रे आणि पुस्तके ही सर्व लिखित साधने आहेत. चला तर आपण लिखित साधनांविषयी माहिती घेऊया. पहिलं पहा, वृत्तपत्रे व नियतकालिके. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. समकालीन घटनाविषयी म्हणजे इतिहासात ज्यावेळी या घटना घडल्या त्यावेळीची माहिती आपल्याला या वृत्तपत्रांमधून मिळत असते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृतबाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयी धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. आता थोडी माहिती जाणून घेऊया. वृत्तपत्रांविषयी सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे याविषयी आपण इथे माहिती घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकाऱ्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याशिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे चालवली. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण म्हणून बहिष्कृत भारत या पत्राचं येथे एक फोटो दिलेला आहे. चला तर पुढे आपण पाहूया नकाशे व आराखडे याविषयी माहिती. आता इतिहासाच्या साधनांमध्ये नकाशे व आराखडे हे देखील खूप महत्त्वाचे असतात. नकाशा इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत, स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. आता उदाहरण म्हणून पहा, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यांवरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. इतिहासाचं पुढील साधन आहे मौखिक साधने. आता या मौखिक साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर या ठिकाणी पहा, इथे दिलेल्या आकृतीमध्ये मौखिक साधने कोणकोणती आहेत. पहिलं आहे लोकगीते, त्यानंतर पोवाडे, नंतर लोककथा, प्रसंगवर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या आणि स्फूर्तिगीते. तर या मौखिक साधनांविषयी आपण येथे माहिती घेऊयात. स्फूर्तिगीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ही लिखित स्वरूपात उपलब्ध असणारी साधने आज इतिहासाचे पुरावे म्हणून आपण ग्राह्य धरतो. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत, म्हणजे ती तोंडपाठ होती. या स्फूर्तिगीतांमधून
आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. पुढचा जो घटक आहे पोवाडे, मौखिक साधनांमधील. पोवाडे आपल्याला माहीत आहेत. आपण बरेच पोवाडे ऐकले असतील. विशेषतः आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयींची पोवाडे ऐकली असतील. या पोवाड्यांमधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सुद्धा माहिती मिळते. आता पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे. आता पहा, यानंतरची जी साधने आहेत ती दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य आणि दृकश्राव्य म्हणजे ही दोन्ही काय आहेत, वेगळी साधने आहेत. आले का लक्षात? आता याच्यामध्ये काय आहे तर आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. कोणकोणत्या कलांचा विकास झाला आधुनिक काळातील तंत्रज्ञानाच्या विकासामुळे? तर बघा, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण आणि चित्रपट. आता हे तीनही जरी पाहिले आपण, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण आणि चित्रपट, तर इत्यादी कलांचा विकास झाल्यामुळे काय झाले, त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करायला सुरुवात झाला. जसं की आधुनिक काळातलं मोबाईलचं सुद्धा साधन, मोबाईलमध्ये आपण एखादी गोष्ट जर रेकॉर्ड केली तर ते सुद्धा इतिहासाचं साधन म्हणून भविष्यामध्ये उपयोगात आणलं जाईल. आता त्याच्यामध्ये छायाचित्र पहा. या छायाचित्रामध्ये छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. म्हणजे जी दृक म्हणजे जी दिसणारी, आपल्या डोळ्यांना दिसणारी. या छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रणांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. दृश्य स्वरूपात माहिती मिळते. आता दृश्य स्वरूपात कशी माहिती मिळते बघा, तर एखादा फोटो काढला असेल तर तो पुढे भविष्यामध्ये पुढच्या पिढीने जरी पाहिला तरी तो आपल्या लक्षात येतो की तो एखाद्या कोणत्या तरी वास्तूचा आहे. जसं की आता आपण गडकिल्ल्यावरती गेल्यानंतर काही फोटो काढतो तर ते सुद्धा भविष्यामध्ये उपयोगात आणले जातील इतिहासाच्या साधनमधून. आता मध्ययुगीन काळात बघा, मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत. परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. कोणती चित्रे विश्वसनीय मानली जातात तर छायाचित्रे. बघा, व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्याचे स्वरूप लक्षात येते. वास्तू किंवा वस्तू त्या छायाचित्रावरून त्याचे काय होते, स्वरूप आपणाला लक्षात येते. आता पुढे चला, पुढे आहेत ध्वनिमुद्रिते. ध्वनिमुद्रिते काय आहेत तर ते आहेत रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचाही शोध महत्त्वाचा आहे, कारण की ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत, म्हणजे जी आपल्याला ऐकू येतात अशी. आता आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. आता त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात
श्राव्य साधन म्हणून करता येतो. अशा प्रकारे हे इतिहासाचं ध्वनिमुद्रित साधन आहे. पुढे पहा चित्रपट. आता चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. सुरुवात केली दादासाहेब फाळके यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची. म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली असं म्हटलं जातं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्या जशीच्या तशी पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत, म्हणजे जशी आहेत तशी अजूनही जतन केली गेली आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येतो. तर अशा प्रकारे आपण इतिहासाच्या साधनांविषयी या पाठातून माहिती घेतली. पुढील पाठ पाहण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पुढील प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.